अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी नगरपंचायत निवडणुकीमध्ये पाणी प्रश्न हा प्रमुख मुद्दा बनलाय। नागरिकांना चोरीचं पाणी ते पितात असा आरोप अनेक उमेदवारांकडून होत जातोय आणि मुद्दा देखील चांगलाच गाजतोय। अनेक वर्षांपासून शहराला हक्काचा पाणी पुरवठा न झाल्याने ही समस्या आता निवडणुकीमध्ये ज्वलंत ठरलेली आहे। या संदर्भातला हा खास रिपोर्ट आपण पाहूयात। नगरपंचायत निवडणुकीत पाणी प्रश्नाचा मुद्दा। बार्शी टाकळीत पाण्याची समस्या गंभीर। नागरिकांना हक्काचं पाणी मिळणार कधी? अकोला जिल्ह्यातील एकमेव नगरपंचायत असलेल्या बार्शी टाकळी येथे यंदा नगराध्यक्षपद महिला आरक्षित। या ठिकाणी प्रमुख पक्षांच्या उमेदवार प्रथमच रिंगणात असून 20,947 मतदारांपैकी नगराध्यक्षपदासाठी 5 उमेदवार स्पर्धेत आहेत। शहरातील सर्वात मोठी समस्या म्हणजे पाणी टंचाई। अकोला शहराला काटेपूर्णा धरणातून जाणारी मुख्य पाईपलाईन बार्शी टाकळी मार्गे जाते, मात्र शहराला स्वतंत्र पाणी पुरवठा होत नाहीये। त्यामुळे अनेक नागरिक बेकायदा पाईपलाईनला जोडून पाणी घेतात। यावर अकोला महानगरपालिकेने अनेक वेळा कारवाई सुद्धा केली असून स्थानिकांमध्ये अनेकदा वादही झाले। हीच परिस्थिती लक्षात घेता विरोधकांनी सत्ताधारी काँग्रेसवर टीका करायला सुरुवात केली आणि या निवडणुकीच्या प्रचारामध्ये प्रत्येक उमेदवार हक्काचं पाणी मिळवून देण्याचा दावा करतोय। मी बार्शी टाकळी येथील विकासासाठी लढत आहे। जे कामं राहिले असतील ते मी यापुढे पूर्ण करेल। ती पाणी योजना आहे, ह्या नाली दुरुस्त आहे, महिलांसाठी सर्व काही कामं करायचे राहिलेले आहेत। जे रोडाचे काम थांबलेले आहेत ते रोड करीन। पूर्ण मी बार्शी टाकळीची माझ्या पद्धतीने सुधारणा करेल। बार्शी टाकळीमध्ये 2008 पासून पिण्याच्या पाण्याचे खूप हाल चालू आहे। बार्शी टाकळी येथील नागरिक हे चोरीचं पाणी पित आहे। त्यांना मला हक्काचं पाणी मिळवून द्यायचं आहे। तसेच बार्शी टाकळीमध्ये जे युवक आहे, जे बेरोजगार आहे, त्यांना MIDC इथं कशा प्रकारे उपलब्ध करून देता येईल याकडे मी लक्ष देईन। बार्शी टाकळी नगरपंचायत अद्यापही अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित आहे। येथील ग्रामीण रुग्णालयात ICUची सुविधा नाहीये। MIDC नसल्यानं बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे। मात्र या सर्वापेक्षा पाणी प्रश्न अधिक गंभीर असून त्याच्या निराकरणाचा दावा अनेक राजकीय पक्षांच्या वतीनं सातत्यानं केला जातो। बार्शी टाकळी शहरात जे समस्या आहे ते मी पूर्ण करणार आहे। जसे की पाणी पुरवठ्यामध्ये अवैध पाईपलाईन आलेले आहे ते मी हे करणार आहे आणि आरोग्याच्या बाबतीत ज्या समस्या आहेत ते मी पूर्णपणे सोडवणार आहे आणि शैक्षणिकच्या बाबतीत ज्या समस्या आहेत ते पण मी पूर्ण करणार आहे। पाणी समस्या गंभीर असल्याचं सत्ताधारी काँग्रेस पक्षही मान्य करतो। निवडून आल्यास शहरातील पाणी टंचाईसह महिलांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार असल्याचं काँग्रेस उमेदवार या प्रचारामध्ये सांगतात। बार्शी टाकली नगर पंचायत से नगराध्यक्ष पद के लिए नॉमिनेटेड हूँ। हमारा मिशन बार्शी टाकली का डेवलपमेंट है। यहाँ पर पानी का प्रॉब्लम है, साफ सफाई, हेल्थ रिलेटेड और वुमेन्स के लिए भी बहुत सारी प्रॉब्लम्स है। मेरी जनता से अपील है कि वो हमें पंजा इस निशानी को वोट देकर, अपना कीमती वोट देकर हमें ज़्यादा से ज़्यादा वोटों से कामयाब बनाएं। बार्शी टाकळी नगरपंचायतीमध्ये पाणी प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून डोकेदुखी ठरला। यंदाच्या निवडणुकीमध्ये हा मुद्दा कळीचा ठरला असून प्रत्येक उमेदवार हक्काचं पाणी मिळवून देण्याचं आश्वासन मतदारांना देतोय। नागरिकांना नियमित आणि कायदेशीर पाणी पुरवठा मिळणार का? शहरातील सुविधांचा विकास होणार का? हे आता मतदारांच्या निर्णयावर अवलंबून आहे। आगामी निवडणुकीत या ज्वलंत प्रश्नांना कोण समाधान देणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे। अमोल नांदुरकर, लोकशाही मराठी, अकोला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।